पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे येत्या 2 दिवसात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीची घोषणा होणार। स्वतः भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। युतीमधील 200हून जागा वाटपावर एकमत झाले। महापालिकेतही विधानसभेप्रमाणेच उमेदवारांची अदलाबदल होणार असं देखील साटम म्हणाले। उद्या परवामध्येच हे सगळं संपेल आणि हे ऑलमोस्ट संपलेलं आहे। 200 पेक्षा जास्त जागांवरती एकमत झालेलं आहे आणि जसं मी सांगितलं की उर्वरित 27 जागा आमचं ठरलंय। 27 मध्ये काय करायचं, समोर कोण येतो हे बघून आम्ही त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी कुठल्या चिन्हावरती लढवायचे हे ठरवणार आहोत। आणि त्यामुळे आमची युती एवढी बळकट आहे की कोण कुठे लढणार याचा विचारही करण्याची आवश्यकता नाही। आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे कार्यकर्ते धनुष्यबाणावर लढले, शिवसेनेचे कार्यकर्ते कमळावरती लढले, त्यामुळे आम्ही एकच आहोत। ही युती शिवसेना भाजपसाठी नवीन नाही अशी टीका ठाकरे बंधूंच्या युतीवर उदय सामंतांनी केली। युती झाली तर नगर परिषद महानगरपालिका महायुतीच्या ताब्यात असणार। प्रत्येक महानगरपालिकेचा महापौर महायुतीचाच असेल असं वक्तव्य ठाकरे बंधूंच्या युतीवर उदय सामंतांनी केलंय। त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आहे। अनेक वेळा मी सांगितलं की ही आणि युती झाली ही काय भाजप आणि शिवसेनेला नवीन आहे अशातला भाग नाही। त्यांची युती होणार होती हे 2 महिन्यापासून चर्चा चालू होती, ती आज झाली। परंतु मुंबई महानगरपालिकेपासून 29 महानगरपालिकेमध्ये यांची युती जरी झाली असेल किंवा आघाडी जरी झाली असेल तरी देखील महायुतीचंच प्रशासन हे प्रत्येक महानगरपालिकेवर येईल आणि प्रत्येक महानगरपालिकेचा महापौर हा महायुतीचा असेल। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे प्रशांत जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर आज शहराध्यक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। महत्त्वाचं म्हणजे दोनही राष्ट्रवादी पक्षांच्या संभाव्य युतीला प्रशांत जगताप यांनी दर्शवलेला तीव्र विरोध त्यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरलाय। माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे। मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही। मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल। माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे। मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही। मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।